जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, मदत मागण्यासाठी तर सगळेच जण येतात, पण जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच येत नाही. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसं की विश्वास, मन, झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा. भक्तांनो, देव म्हणतो चांगले कर्म करा आणि केलेले कर्म तुम्ही विसरून जा. वेळ आल्यानंतर त्या कर्माचं फळ तुम्हाला नक्कीच मी देणार आहे, यावर नेहमी विश्वास ठेवा. मित्रांनो, आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाही तर आपली विचारपूस रस्त्यांवरून येणारी जाणारी लोक सुद्धा करतात. मित्रांनो, कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर आपला क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि मित्रांनो, हाच निसर्गाचा नियम आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते, पण ती धार झाड कापू शकत नाही. मित्रांनो, कुऱ्हाड मजबूत असते, पण कुऱ्हाड केस कापू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ बनत जातो. म्हणूनच स्वतःची बरोबरी कधीच दुसऱ्यांबरोबर करू नका. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना ते पण नक्कीच मिळतं. मित्रांनो, अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही, ज्याच्याजवळ खूप सहनशक्ती आहे. आयुष्य जगत असताना मौन राहणे खूप आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं हे पण गरजेचं आहे. मित्रांनो, लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं. मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे, तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण आपलं मन नंतर कधीही नीट होऊ शकतं, पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत. मित्रांनो, बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? मित्रांनो, बुद्धी तर प्रत्येकाजवळच असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं. देव म्हणतो, ज्याला साथ द्यायची असेल त्याला न घाबरता समोर येऊन साथ द्या. मित्रांनो, लोक तुम्हाला विरोधी म्हणतील, नाहीतर गद्दार म्हणतील, पण तुमच्या मनात असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच साथ द्या. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं आहे त्या व्यक्तीची सफलता देव कधीच थांबवत नाही. मित्रांनो, अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं. हृदयापासून जे दिले जाते ते हातांनी देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येतं ते शब्दांनी कधीच बोलता येत नाही. जी लोक तुमच्या भावनेचा कधीच विचार करत नाहीत, मित्रांनो, त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं आहे. प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगत जाऊ नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे
उद्या तोच माणूस तुमच्या विरोधात जाऊ शकतो. मित्रांनो, देव म्हणतो तुम्ही स्वतः कधीच हार मानू नका. बाकी सगळं मी पाहून घेतो. मित्रांनो, तुमचा त्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिलात तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच नसेल आणि थोडं तुम्ही बोलला तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मित्रांनो, सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. देव म्हणतो ज्या लोकांकडे चांगले विचार आहेत आणि ज्यांच्याकडे चांगले संस्कार आहेत त्यांच्या हातात नामस्मरणाची माळ पकडण्याची काहीच गरज नाही, कारण त्यांचे सत्कर्मच त्यांना त्यांच्या आयुष्यात चांगले फळ देणारे असते. मित्रांनो, जीवनात पुढे जायचं असेल तर धैर्य व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं आपल्या मनाची शक्ती कमी करणारं असतं. देव म्हणतो जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मौन आणि त्याच्या विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो. एक दिवस तुम्ही तक्रार तुमच्या वेळेविषयी नाही तर स्वतःविषयीच कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यात व्यस्त राहिलात. मित्रांनो, ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळ्या गोष्टी चुकीच्याच दिसू लागतात तो माणूस या जगात कधीच आनंदी राहू शकत नाही. मित्रांनो, नेहमीच चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत मित्रांनो तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत तुमची कोणीही कदर करणार नाही. मित्रांनो, कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दाम त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. जर का लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहील तेवढं ह्याचं दुःख मला ऐकतच बसावं लागेल. आणि मित्रांनो, तुम्ही जर का सफल झालात तर लोकांना ते सुद्धा आवडणार नाही. मित्रांनो, हे जग फार विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत कोणीच करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील आणि स्वतःला कधीच लाचार बनवू नका. तर मित्रांनो, तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. नाही तर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. मित्रांनो, हे कलियुग अर्थ आणि कामाचं युग आहे. याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच तुम्हाला प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील. देव म्हणतो की माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे आणि ज्या व्यक्तीला हे समजत नाही की काय खावावं आणि काय खाऊ नये, कुठे जावावं आणि कुठे जाऊ नये, कुठे खावावं आणि कुठे खाऊ नये, तर मित्रांनो, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. या जगामध्ये हारलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीच मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरी त्याच्यावर कोणीच आनंदी होत नाही. त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट
नेहमी लक्षात ठेवा. स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका. मित्रांनो, माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता एखादी गोष्ट करतो किंवा एखादी गोष्ट करण्याऐवजी फक्त त्या गोष्टीचा विचारच करत बसतो. मित्रांनो, हे जग फक्त अशाच लोकांची हालचाल विचारतं जे आधीपासूनच खुश आहेत आणि जे अडचणीत आहेत त्यांचा तर मोबाईल नंबर पण त्यांच्याकडून हरवून जातो. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करत बसू नका. जर ती गोष्ट चांगली असेल तर चांगलंच आहे आणि एखादी गोष्ट वाईट असेल तर तो एक अनुभव आहे. हसणाऱ्या लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते. काही खरेदी केले नाही तरी मनाला आनंद वाटतो. मित्रांनो, कोणाला धोका देणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस कोणा दुसऱ्याच्या हातून ते चुकवावंच लागेल. मित्रांनो, ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो आणि त्याच्यातच सगळ्यात जास्त ताकद असते आपल्याला सगळ्यात जास्त रडवण्याची. मित्रांनो, सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका आणि शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही सजवली तरी ती आपली वाटत नाहीत. आनंदी राहण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही, कारण आनंदी राहणं हाच एक मार्ग आहे. एका माणसाने एका साधूला विचारलं, एवढी गरमी का वाढत आहे? साधूचं उत्तर ऐकून माणूस स्तब्ध होऊन तो साधूकडे पाहतच राहिला. तेव्हा साधू म्हणाला, माणूसच माणसावर जळायला लागला तर मग गरमी तर वाढणारच. जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलायला लागतात तेव्हा काळजी करू नका, कारण त्या लोकांना तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा मार्ग माहितीच नसतो. तुमच्या जीवनात आलेल्या समस्या तुम्हाला कमजोर नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेल्या असतात. मित्रांनो, प्राण गेल्यानंतर माणसाचं शरीर स्मशानात जळत राहतं, पण नात्यांमधील प्रेम निघून गेलं तर माणूस मनातल्या मनात दररोज जळत राहतो. प्रत्येक नातं हे एखाद्या पक्षासारखं असतं. जर तुम्ही जबरदस्ती त्याला पकडून ठेवलं तर ते मरून जातं आणि जर तुम्ही त्याला हलकेच पकडलं तर ते उडून जातं. पण जर तुम्ही त्याला प्रेमाने पकडून ठेवलं तर ते नेहमीच तुमच्या सोबत राहील. मावळणारा सूर्य या गोष्टीचं प्रतीक आहे की शेवट पण खूप सुंदर असू शकतो. वेळ हा असा तराजू आहे जो आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्या लोकांचं आपल्याला वजन दाखवून देतो. मित्रांनो, कर्म हे असे एक पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते. त्यामुळे नेहमी चांगले बी लावले पाहिजे. मित्रांनो, नाती हळूहळू संपतात पण कळतात अचानक. पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला तर तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर तो चमकायला लागतो. शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. पाण्याचा थेंब तर तोच असतो. फरक फक्त त्याच्या संगतीचा आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कोणाची संगत करतो याला खूप महत्त्व आहे. काच आणि नातं खूप नाजूक असतं. दोन्हीमध्ये फरक फक्त एवढाच असतो की काच चुकून तुटते आणि नातं गैरसमजामुळे तुटलं जातं. आपला सगळा आनंद
सगळेजण कॅमेरामध्ये बंद करतात. फोटोच्या बाहेर कोणीही आपल्याला हसताना सुद्धा दिसत नाही. आयुष्याच्या प्रवासामध्ये जर ठोकर खाल्ली नाही तर ध्येयाचे महत्त्व आपल्याला कसे समजेल? आणि जर का ठेच लागली नाही तर चूक आणि बरोबर आपल्याला कसं कळेल? त्यामुळे मित्रांनो, जर का आयुष्यात ठेच लागली तर तिथून उठा आणि पुढे चालायला सुरुवात करा. पण मित्रांनो, तिथेच अडकून कधीच राहू नका. आपल्या कर्माची थप्पड इतकी भारी आणि इतकी भयंकर असते की आपण जमवलेलं पुण्य कधी संपून जातं तेच आपल्याला कळत नाही. मित्रांनो, नाते आणि पाणी एकसारखे असतात. ना कोणता रंग ना कोणते रूप, तरीही आयुष्यातील अस्तित्वासाठी, आयुष्य जगण्यासाठी दोन्हीही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा तुम्ही पैसे कमावता त्यावेळी घरामध्ये नवीन नवीन वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचेही आशीर्वाद कमावता त्यावेळी घरामध्ये धन, खुशी, आरोग्य आणि प्रेम येतं. मित्रांनो, तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं शानदार बनवा की निराश झालेल्या लोकांनी तुम्हाला पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येईल. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बडबड करू नका आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही आपल्या लोकांना सोडू नका. आपलं पुण्य संपल्यानंतर सामर्थ्यशाली राजाला पण भीक मागावी लागली. त्यामुळे मित्रांनो, कधीही कोणाबरोबर कटु कारस्थान करून कोणाचेही मन दुखावू नका. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.